सुरक्षा यंत्रणा या अलर्ट मोडवरती ठेवण्यात आल्या आहेत. मंदिरांच्या सुरक्षेमध्ये आता चांगलीच वाढ करण्यात आलेली दिसते आणि ही काही मंदिरं आपण जाणून घेऊयात. अयोध्येमधलं श्री राम मंदिर, राम जन्मभूमीच्या इथलं जे मंदिर आहे तिथली सुरक्षा व्यवस्था प्रचंड वाढवण्यात आली. दुसरं एक महत्त्वाचं देवस्थान महाराष्ट्रातलं शिर्डीमधलं साईबाबांचं मंदिर, जिथे संपूर्ण देशभरातून खरं तर भाविकांची मोठी गर्दी होत असते. आताच ज्या पद्धतीने आपण पाहिलं शेगावमधलं गजानन महाराजांचं मंदिर आणि कोल्हापूरची अंबाबाई तिचं मंदिर देखील, तर या चारही ठिकाणच्या मंदिरांची सुरक्षा व्यवस्था आणखी चोख वाढवण्यात आलेली आहे, चोख केली जाते. केवळ धार्मिक स्थळं नाही, तीर्थक्षेत्र नाही, तर महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवरती देखील आता अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यामुळे अनेक रेल्वे स्थानकांमधली सुरक्षा यंत्रणा देखील अलर्ट मोडवरती आली आहे. रेल्वे स्थानकामध्ये आता सुरक्षेत वाढ करण्यात आली. प्रवाशांची कसून चौकशी देखील केली जाते. त्यामुळे आता संपूर्ण प्रशासनाकडून प्रवास करणाऱ्या किंवा काही कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना देखील सतर्क राहण्याचं आवाहन केलं जात आहे. ही काही दृश्य आपण जाणून घेतोय महाराष्ट्रातली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईतलं जे अत्यंत मोठं टर्मिनस आहे, स्थानक आहे, तर तिथली सुरक्षा व्यवस्था. त्यानंतर पुण्यातलं मेट्रो स्टेशन, जिथून मोठ्या प्रमाणावरती पुणेकर दररोज प्रवास करतात. नाशिकमधलं रेल्वे स्थानक आणि जळगाव जे जंक्शन आहे तिथलं देखील रेल्वे स्थानक. त्यामुळे महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवरची सुरक्षा व्यवस्था महाराष्ट्रामध्ये देखील वाढवण्यात येते आहे. आणि यानंतर याचे अपडेट्स आपल्याला वेळोवेळी घेत राहायचे. मात्र तुर्तास एक छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी.